सगळ्यांचं स्वागत 6व्या सत्रामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या कोविडच्या काळामध्ये कॉलेजला येणं दुरापास्त झालेलं आहे. किंबहुना जरी आले तरी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून आपल्याला ऑफलाईन शिकवण्यात येईल. मॅनेजमेंट अकाउंटच्या 6व्या सत्रामध्ये जे मॅनेजमेंट अकाउंट सेकंड जे आहे त्या 6व्या सत्रामध्ये आपल्याला त्याची एक पार्श्वभूमी लक्षात येतो. साधारणतः पुढे होणारी परीक्षासुद्धा MCQ पॅटर्ननुसारच होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फारच सजग राहावं लागणार आहे, सावध राहावं लागणार आहे. एकतर कोरोनाच्या बाबतीत आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जे शिकायचं आहे ते अतिशय मन लावून आणि गांभीर्यानं शिकावं लागणार आहे. मी तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काही जर अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करून माझ्यासोबत कम्युनिकेशन करून तुम्ही प्रश्न सॉल्व करून घेऊ शकता आणि तुम्ही अभ्यास करा. या सत्रामध्ये आता रेशिओ ॲनालिसिसपासून आपण सुरू करणार आहोत. मॅनेजमेंट अकाउंटचं सेकंडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस एक आहे, तो पुढे पाहणार आहोत. तूर्त या ठिकाणी सुरुवात आपण रेशिओ ॲनालिसिसपासून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रेशिओ ॲनालिसिस म्हणजे काय? मराठीतून त्याला विश्लेषण, अनुपात विश्लेषण असं म्हणतात. अनुपात म्हणजे प्रमाण, अनुपात म्हणजे प्रमाण. आता बघा, या ठिकाणी रेशिओ ॲनालिसिस इज ए क्वांटिटेटिव्ह टेक्निक. वेगळ्या प्रकारची जी तंत्र आहेत मॅनेजमेंटला सहाय्य करणारी आणि मॅनेजमेंटच्या नियोजनामध्ये जे सहाय्य करणारी जी वेगवेगळ्या प्रकारची तंत्र आहेत त्या तंत्रांचा वापर करून जे काही फायनान्शियल व्ह्यू असतो, वित्तीय स्वरूपाची जी कार्य असतात ती कार्य कशी केली जातात, त्याचा फायदा पुढील काळात आपल्या व्यवसायावर काय होणार आहे किंवा त्यावर आधारित वेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जात असतात. म्हणून वेगळ्या प्रकारचे तंत्र वापरले जातात. मागच्या सत्रामध्ये आपण PV रेशिओ, ब्रेक इव्हन पॉईंट, त्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, त्याच्यानंतर मार्केटिंग बजेट, प्रोडक्शन बजेट वगैरे आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेत. हे वेगवेगळ्या प्रकारची तंत्र आहेत आणि या तंत्राला अनुसरून व्यवसायामध्ये जे काही कार्य केले जातात त्यामध्ये वित्तीय कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन, ठराव घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनाला जे काही माहिती पुरवायची असते तर या तंत्राच्या माध्यमातून माहिती पुरवली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे तंत्र आहे अनुपात विश्लेषण, अनुपात म्हणजे प्रमाण, तर हे प्रमाणाचं जे तंत्र आहे हे कसं वापरलं जातं तर त्याचा अर्थ दिला आहे थोडक्यामध्ये. रेशिओ ॲनालिसिस इज ए क्वांटिटेटिव्ह टेक्निक. संख्यात्मक स्वरूपाचं हे तंत्र आहे. विच इज वाईडली यूज्ड फायनान्शियल स्टेटमेंट फॉर इंटरप्रिटेशन व्ह्यू ऑफ फायनान्शियल टर्नओव्हर. जे वित्तीय व्यवहार केले जातात तर ते वित्तीय व्यवहाराचं मध्ये त्याचं इंटरप्रिटेशन, अर्थबोधन करण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात या तंत्राचा वापर केला जातो. रेशिओ मीन्स रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स ऑफ फायनान्शियल आयटम्स. संख्यात्मक स्वरूपाची दोन जे पदं असतात, फिगर्स असतात, त्या व्हेरिएबल्समध्ये, पदांमध्ये काय अनुपात आहे, त्याच्यामध्ये काय प्रमाण आहे हे पाहण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. विच शोज द स्ट्रॉंग अँड पॉवरफुल परफॉर्मन्स अँड फायनान्शियल हेल्थ ऑफ इन्स्टिट्यूशन. या तंत्राच्याद्वारे सदरील संस्थेचं वित्तीय आरोग्य कसं आहे किंवा वित्तीय बलस्थान कोणतं आहे, ताकद किती आहे वित्तीय कार्याची,
या सगळ्या बाबतीत निर्णय घेण्याच्यासाठी या तंत्राद्वारे माहिती व्यवस्थापनाला पुरविली जात असते. डाटा रेशिओ प्रोव्हाइड टू द मॅनेजमेंट टू प्रिस्क्राईब द डिसिजन मेकिंग अँड प्लॅनिंग ऑफ होल परफॉर्मन्स ऑफ इन्स्टिट्यूशन. संस्थेचं संपूर्ण कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी किंवा कार्य पार पाडण्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे निर्णय आहेत ते निर्णय घेण्यासाठी या तंत्राद्वारा वेगळ्या प्रकारची माहिती व्यवस्थापनाला पुरविली जात असते. मग हे तंत्र वापरत असताना या तंत्राचे प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणकोणते प्रकार आहेत. करंट रेशिओ, त्याला चल अनुपात असं म्हटलं जातं. लिक्विड रेशिओ, त्याला काय म्हटलं जातं, तरल रेशिओ असं म्हटलं जातं. स्टॉक टर्नओव्हर रेशिओ, स्कंद पातळी विश्लेषण, अनुपात विश्लेषण असं म्हटलं जातं. नंबर 4 डेटर्स टर्नओव्हर रेशिओ, जेवढ्या प्रकारचे ऋणको आहेत त्या ऋणकोचं काय विश्लेषण केलं जातं या तंत्राद्वारे केलं जातं. क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओ, धनकोचं कशा प्रकारे त्याचं ॲनालिसिस केलं जातं, विश्लेषण कसं केलं जातं, त्यासाठी हे तंत्र वापरलं जात असतं. ऑपरेटिंग रेशिओ म्हणजे व्यवसायामध्ये जे व्यवसाय व्यवसाय चालवण्यासाठी जो काही खर्च येतो त्या खर्चाचा एकूण संस्थेमध्ये किती विश्लेषण आहे, किती अनुपात आहे, किती प्रमाण आहे हे पाहण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. याला म्हणायचं ऑपरेटिंग रेशिओ. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ, ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट किती होतो आणि एकूण विक्रीच्या प्रमाणात ग्रॉस प्रॉफिटचं प्रमाण किती आहे हे टक्केवारीद्वारे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ काढला जातो. त्याचबरोबर नेट प्रॉफिट रेशिओ, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आकडे दाखवले जातात, कोणकोणते नेट प्रॉफिट किती झालेलं आहे, त्यामध्ये खर्च किती झालेला आहे आणि एकूण सेल्सच्या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण काढलं जातं, टक्केवारी काढली जाते. प्रोप्रायटरी रेशिओ, एकूण संस्थेमध्ये जे काही वित्तीय पदं आहेत त्या वित्तीय पदांमध्ये संपत्ती आणि देयतामध्ये मालकाचा किती अंश आहे, किती प्रमाण आहे, किती टक्केवारी आहे, हे प्रोप्रायटरी रेशिओद्वारा काढलं जात असतं. प्रोप्रायटर म्हणजे मालकाचं अनुपात किती आहे, त्याच्यामध्ये योगदान किती आहे हे पाहण्यासाठी या रेशिओद्वारे त्याचं विश्लेषण केलं जातं. फिक्स असेट टर्नओव्हर रेशिओ, एकूण फिक्स असेट किती आहेत, तर टोटल असेटच्या प्रमाणात फिक्स असेट किती आहे, त्याचं योगदान किती आहे या तंत्राद्वारे काढलं जातं. डेप्ट्स इक्विटी रेशिओ म्हणजे शेअर्स होल्डर जे आहेत त्या शेअर्स होल्डरचं प्रमाण किती आहे, योगदान किती आहे एकूण संस्थेच्या संपत्तीमध्ये किंवा देयतेमध्ये, याप्रमाणे हे तंत्र वापरून विश्लेषण केलं जातं, अनुपात विश्लेषण केलं जात असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड रेशिओ, भांडवल गुंतवलेलं आहे परंतु गुंतवलेल्या भांडवलामधून आपल्याला किती प्रमाणात त्याचं योगदान मिळतं, त्याचं प्रॉफिट किती लवकर, किती त्याचं रिटर्न किती मिळतं आपल्याला, त्याचा परतावा किती मिळतो भांडवलाचा, किती दिवसामध्ये मिळतो, किती प्रमाणात मिळतो, या रेशिओद्वारा ते काढलं जात असतं. त्यानंतर कॅपिटल ग्रेडिंग रेशिओ, एकूण भांडवलाचं प्रमाण किती आहे आणि प्रभाव एकूण व्यवस्थेवर कॅपिटलचा किती प्रभाव आहे, किती प्रमाणात प्रभाव आहे हे याद्वारे काढलं जात असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे रेशिओ तुम्हाला सांगितलेले आहे त्या रेशिओप्रमाणे त्याचा प्रभाव कसा पाहिला जातो, तर हे रेशिओ कॅल्क्युलेट करण्यासाठी, निश्चित करण्यासाठी किंवा त्याचं गणित करण्यासाठी आपल्याला हे सूत्र दिलेले आहे. बघा, नंबर 1 करंट रेशिओ इज इक्वल टू, करंट रेशिओ काढत असताना काय काय करावं लागतं, तर तुम्हाला काय दिलं जातं, अगोदर एक प्रश्न दिला जातो, बॅलन्स शीट दिलं जातं, ट्रेडिंग अकाउंट दिलं जातं किंवा नेट प्रॉफिट पाहण्याच्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं जातं. तर याप्रमाणे हे गणित दिल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कसं आहे बघा, की जे वित्तीय लेखाकर्म आहे त्या वित्तीय लेखाकर्मामध्ये काय केलं जातं, अंतिम लेखे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केलं जात असतं. तर हे अंतिम लेखे तयार केल्याच्यानंतर
त्याचं विश्लेषण आणि अर्थबोधन करण्याच्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटमध्ये त्याची तंत्र वापरली जातात. वेगळ्या प्रकारचे तंत्र तुम्हाला अगोदर सांगितले, ते तंत्राचा वापर करून त्याचा परिणाम व्यवसायामध्ये कसा होत असतो, तर हे पाहण्यासाठी रेशिओ ॲनालिसिस हे एक तंत्र आहे. तर रेशिओ ॲनालिसिस हे तंत्र वापरत असताना त्याचे वेगळ्या प्रकारचे रेशिओचे प्रकार आहेत, ते आपण वर पाहिलेले आहेत. तर त्या प्रत्येक प्रकारानुसार त्याचं कॅल्क्युलेशन करण्याच्यासाठी त्याची काही सूत्र दिलेले आहेत. करंट रेशिओ काढायचा असेल तर त्याचं सूत्र दिलेलं आहे. करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी हे सूत्र दिलेलं आहे. नंबर 2 तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतं बरं का. करंट रेशिओ इज इक्वल टू रिकामी जागा आणि पुढे दिलं जातं भागिले करंट लायबिलिटी, किंवा कुठली तरी एक रिकामी जागा ठेवून त्या ठिकाणी MCQ दिलं जाऊ शकतं. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन ॲज पर द MCQ पॅटर्न. लिक्विड रेशिओ इज इक्वल टू लिक्विड असेट लिक्विड लायबिलिटी डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. याचं प्रकर्षानं मी गणित करताना सांगणार आहे, किंवा हे लिक्विड लायबिलिटी काय असते, लिक्विड ॲसेट काय असतं, करंट ॲसेट काय असतं, करंट लायबिलिटी काय असते, हे पुन्हा सांगणार आहे. सो फर्स्टली वी हॅव सीन द फॉर्म्युलाज ऑफ द व्हेरियस रेशिओज. थर्ड इज द ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. तिसरा जो सूत्र आहे ते बघा, हे ग्रॉस प्रॉफिट रेशिओचं. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय भागिले टोटल सेल्स डिवायडेड बाय टोटल सेल्स इंटू 100 मीन्स इट gross profit ratio is calculated in the structure of the nature of percentage, so into 100. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ हा टक्केवारीमध्ये काढला जातो, त्यासाठी गुणिले 100 केले जात असतात. नेट प्रॉफिट रेशिओ वरील प्रमाणेच नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स गुणिले 100 याप्रमाणे टक्केवारीमध्ये हे सुद्धा काढलं जात असतं. त्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशिओ. व्यवस्थापनामध्ये किंवा संस्थेमध्ये जे स्टॉक आपण ठेवला जातो, तर स्टॉकचं टर्नओव्हर कसं केलं जातं त्याचा रेशिओ काढला जातो, किती पटीमध्ये केलं जातं. तर त्यासाठी सूत्र आहे स्टॉक टर्नओव्हर रेशिओ इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं काढलं जाते पुढे सांगणारच आहे मी, हे सूत्र आहे फक्त. नंबर 6 प्रोप्रायटरी रेशिओ. मालकाचा जो योगदान आहे, मालकाचं जे अनुपात आहे तो किती प्रमाणात आहे हे पाहण्यासाठी काय केलं जातं, प्रोप्रायटरी फंड म्हणजे मालकाच्या संबंधाने लायबिलिटी साईडला जे काही आकडे आली असतात, किंवा कॅपिटल रिझर्व्ह फंड नेट प्रॉफिट वगैरे याला म्हणतात प्रोप्रायटरी फंड असं म्हणतात. त्या प्रोप्रायटरी फंडची टोटल केली जाते आणि एकूण टोटल असेटनं त्याला भागितलं जातं गुणिले 100 म्हणजे टक्केवारीमध्येच या ठिकाणी योगदान काढलं जात असतं. डेटर्स टर्नओव्हर रेशिओ. ऋणको जे आहेत, संस्थेचे जे ऋणको आहेत, व्यवसायाचे जे ऋणको आहेत, ते त्यांचं टर्नओव्हर कसं आहे, उलाढाल कशी आहे, किती दिवसामध्ये पैसे घेतले जातात, किती दिवसामध्ये पैसे त्यांच्याकडे दिले जातात वगैरे, याला टर्नओव्हर असं म्हटलं जात असतं. तर हे पाहण्यासाठी काय केलं जातं की सन्ड्री डेटर्स म्हणजे विविध ऋणको भागिले नेट क्रेडिट सेल्स म्हणजे एकूण जे सेल्स झालेले असेल त्याच्यामधून उधार सेल्स मायनस केले जाते आणि मग त्याच्या प्रमाणामध्ये एकूण आपल्याकडं ऋणको किती आहेत त्याची उलाढाल त्याप्रमाणे काढली जात असते. की दिवसात काढायचे असेल तर गुणिले 365, महिन्यात काढायचे असेल तर गुणिले 12, आहे का नाही. तर याप्रमाणे हे सूत्र आहे. क्रेडिट टर्न ओव्हर रेशिओ म्हणजे आपले जे धनको आहेत, धनको किती दिवस राहतात, त्यांची रक्कम कधी परत केली जाते किंवा काय केली जाते, यानुसार त्याचं रेशिओ काढण्यासाठी, अनुपात काढण्यासाठी सन्ड्री क्रेडिटर्स डिवायडेड बाय नेट परचेस, अर्थात खरेदीमधूनच त्या ठिकाणी धनको निर्माण होत असतात, म्हणून खरेदी किती आहे आणि त्यानुसार ऋणको किती आहे, धनको किती आहेत या प्रमाणामध्ये गुणिले 365 म्हणजे दिवसामध्ये त्याचं रेशिओ काढला जातो. कॅपिटल एम्प्लॉईड रेशिओ इज इक्वल टू नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे कुठलाही कर असेल किंवा कुठलाही एखाद्या खर्च असेल, त्या खर्चाच्या पूर्वी नेट प्रॉफिट किती झालेला आहे हे काढला जातो. आणि एकूण कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे त्या ठिकाणी रिझर्व्ह फंड, कॅपिटल
शेअर्स वगैरे या सगळ्यांची बेरीज केली जाते, याला कॅपिटल एम्प्लॉईड असं म्हणतात. आणि हे टक्केवारीमध्ये काढायचं असल्यामुळे गुणिले 100 केले जातात. शेवटचा ऑपरेटिंग रेशिओ इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी ऑपरेटिंग रेशिओ काढायचा असेल तर यानुसार, या सूत्रानुसार तो काढला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक गणित दिलेलं आहे. तर ते गणित बघा कसं आहे. तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे. लायबिलिटी साईडला वेगळ्या प्रकारची पदं दिलेली आहेत. शेअर्स कॅपिटल, रिझर्व्ह फंड, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, नेट प्रॉफिट. आणि असेट साईडला बघा हे वेगळ्या प्रकारची पदं दिली आहेत, संपत्ती दिलेली आहे. फिक्स असेट आहे 4,80,000, स्टॉक 15,000, सन्ड्री डेटर्स 25,000, बिल्स रिसिवेबल 25, इन्व्हेस्टमेंट 40, कॅश बॅलेन्स 13,000 आणि बँक बॅलेन्स 1,27,000. असे एकूण टोटल असेट आहे 7,25,000. लायबिलिटीसुद्धा तेवढीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे गणित समोर ठेवून आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ रेशिओ म्हणजे रेशिओचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, रेशिओ काढायचे आहेत. तर सुरुवातीला करंट रेशिओ काढत असताना त्याचं सूत्र आहे करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट म्हणजे असेट साईडला ज्या संपत्तीचं पैशामध्ये लवकर रूपांतर होतं त्याला करंट असेट म्हणतात. आणि ज्या संपत्तीचं पैशामध्ये दीर्घकालीन स्वरूपामध्ये पैशामध्ये रूपांतर होत असतं त्याला फिक्स असेट म्हणतात. उदाहरणार्थ इमारत, यंत्र, अशा फर्निचर, हे जे असेट आहेत, हे जे संपत्ती आहेत, ह्याच्यामध्ये फॉर एव्हर म्हणजे दीर्घकालापर्यंत संपत्तीमध्ये पैसा गुंतवला जातो. तो लवकर पैशामध्ये त्याचं रूपांतर होत नाही, म्हणून त्याला फिक्स असेट म्हणतात. आणि फिक्स असेट आणि उर्वरित जे काही स्टॉक, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, इन्व्हेस्टमेंट, बँक बॅलेन्स, कॅश बॅलेन्स वगैरे याचं पैशामध्ये लवकर रूपांतर होत असतं, म्हणून याला करंट असेट असं म्हटलं जात असतं. मग हे करंट असेटची बेरीज आलेली आहे बघा 2,05,000. म्हणजे 7,25,000पैकी 2,05,000 हे करंट असेट आहे. करंट लायबिलिटी, करंट असेटप्रमाणे करंट लायबिलिटी म्हणजे ज्यांची रक्कम लवकर परत करावी लागत असते देयतांपैकी, त्याला म्हणायचं करंट क्रेडिटर्स लायबिलिटीज. त्याच्यामध्ये बघा सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, दीज आयटम्स आर नोन ॲज अ करंट लायबिलिटीज. आणि त्यांची बेरीज झालेली आहे बघा 1,30,000. तर 2,05,000 म्हणजे करंट रेशिओ काढत असताना करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तर 2,05,000 ही करंट असेट आहे आणि 1,30,000 ही करंट लायबिलिटी आहे. म्हणजे किती पटात आहे, तर 1 पट जर संपत्ती असेल तर 1.57 पट एवढे काय असेट आहे, संपत्ती आहे. तर याप्रमाणे हा रेशिओ काढला जातो. त्यानंतर लिक्विड रेशिओ. लिक्विड रेशिओ म्हणजे प्रत्यक्ष पैशामध्ये जो अनुपात असतो त्याला लिक्विड रेशिओ असं म्हणतात. तर लिक्विड असेट, तर लिक्विड असेट बरोबर आहे करंट असेट मायनस स्टॉक. स्टॉकची रक्कम जर बाजूला काढली तर उर्वरित जी रक्कम आहे ती 1,90,000 याला लिक्विड असेट असं म्हणतात. लिक्विड लायबिलिटी, करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे जे काही कर्ज आहे ते मायनस केलं तर त्या ठिकाणी 75,000 एवढी करंट लायबिलिटी असते. तर याप्रमाणे त्याचं जर भागाकार केला 1,90,000 ही करंट लिक्विड असेट आहे आणि 75,000 ही करंट लिक्विड लायबिलिटी. याला भागितलं तर 2.53 म्हणजे या पट्टीमध्ये त्या ठिकाणी हा रेशिओ येतो. प्रोप्रायटरी रेशिओ इज इक्वल टू प्रोप्रायटरी फंड डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. टक्केवारीमध्ये हा प्रोप्रायटरी फंड काढला जातो. मालकांचं जे योगदान आहे एकूण व्यवसायामध्ये ते किती टक्के आहे हे पाहिलं जातं. तर त्यासाठी प्रोप्रायटरी फंड म्हणजे लायबिलिटी साईडला शेअर्स, रिझर्व्ह फंड, नेट प्रॉफिट या तिन्हीला मिळून काय म्हणायचं प्रोप्रायटरी फंड म्हणायचं. तो आहे 5,95,000 आणि टोटल असेट आहे 7,25,000. तर या 7,25,000नं 5,95,000ला भागून गुणिले जर 100 केले तर 82.6% एवढं त्या ठिकाणी प्रोप्रायटरी फंड आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती दिलेलं आहे बघा गणितामध्ये आपल्याला 65,000 दिलेला आहे. मूळ गणितात बघा आपल्याला तो 65,000 दिलेला आहे. आणि त्या 65,000ला जर एकूण विक्रीनं भागितलं तर त्या ठिकाणी आपल्याला
काय येत असतं, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ काढता येत असतो आणि टक्केवारीमध्ये असल्यामुळं गुणिले 100. मग 65,000 भागिले 2,50,000 गुणिले 100 म्हणजे 26% एवढं त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आहे. त्यानंतर नेट प्रॉफिट रेशिओ याचप्रमाणे काढला जातो. नेट प्रॉफिटमध्ये नेट प्रॉफिट किती दिले आहे गणितामध्ये 35,000 भागिले नेट सेल्स म्हणजे 2,50,000 गुणिले 100 म्हणजे 14% एवढं नेट प्रॉफिट रेशिओ येतो. त्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशिओ, स्कंदाची जी उलाढाल आहे, स्टॉकची जी उलाढाल आहे ती कशी काढली जाते, त्याचं सूत्र आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक इंटू 100. बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काय, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट काढलं तर त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 1,85,000 येतील. आणि ॲव्हरेज स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक दिलेला नाही, परंतु क्लोजिंग स्टॉक आहे तो आहे 15,000. तर त्या 15,000ला 2नं जर भागितलं तर ॲव्हरेज काय येईल 7,05,500. तर 7,500 एवढं काय आहे ॲव्हरेज स्टॉक आहे. तर कॉस्ट ऑफ गुड्स आहे म्हणजे 2,50,000 मायनस 65 म्हणजे 1,85,000 भागिले 7,05,500 यानं जर भागितलं तर 24.67 दशे 1 म्हणजे एवढ्या पटीमध्ये स्टॉक टर्नओव्हर रेशिओ आहे. म्हणजे 1 पट जर स्टॉक असेल तर त्याच्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती पट आहे, 24.67 पट एवढी आहे. डेटर्स टर्नओव्हर रेशिओ इज इक्वल टू सन्ड्री डेटर्स डिवायडेड बाय नेट क्रेडिट सेल्स इंटू 365 डेज. तर 25,000 हे काय सन्ड्री डेटर्स आहेत भागिले एकूण सेल्स आहे 2,50,000 गुणिले 365 म्हणजे 36.5 दिवस या ठिकाणी डेटर्सचं टर्नओव्हर आहे, उलाढाल आहे रुनकोची. त्यानंतर ऑपरेटिंग रेशिओ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इंटू डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. बघा, कॉस्ट ऑफ गुड्सवर आपण पाहिलेच 1,85,000. 65,000 ग्रॉस प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट किती आहे 35,000 म्हणजे दोन्हीमधला फरक खर्च किती झाला आहे 35,000 रुपये. म्हणून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 35,000 भागिले 2,50,000 सेल्स गुणिले 100 म्हणजे 88% एवढं ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. तर याप्रमाणे हे सगळं रेशिओ सगळे काढले जातात. आणि हे कसे काढले जातात परत हा व्हिडिओ बघा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला नाही समजलं तर मला कम्युनिकेशन करून माझ्याकडून ते समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा हा व्हिडिओ बघा. आणि परीक्षेपर्यंत आपण वेगळ्या प्रकारची MCQ तुम्हाला या पाठावरती या प्रकरणावर तुम्हाला सांगणार आहे. तर तूर्त या ठिकाणी हे गणित तुम्ही करा आणि तुम्हाला त्याच्यातला जे सगळ्या संकल्पना कन्सेप्ट लक्षात आल्या की त्यानंतर तुम्हाला MCQ कसं काढलं जातो, MCQ कसे सोडवले जातात त्याचा अभ्यास मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाच्या संबंधाने करणार आहे. थँक्स, धन्यवाद. सर्वांनी पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि त्या ठिकाणी व्हिडिओ बघून तो व्हिडिओ प्रत्येकाने या ठिकाणी बघायचा आहे आणि सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. धन्यवाद.